नमस्कार. मी अण्णासाहेब रघुनाथ दराडे, डायरेक्टर धनिष्ठा लीगल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे. हा व्हिडिओ करण्यामागचे कारण म्हणजे देशभरात ज्या निवडणुका लोकसभेच्या लागल्यात आणि आता सुरू आहेत, त्यामुळं त्या निमित्ताने हा व्हिडिओ करतोय. मी ज्या मतदारसंघातून येतो तो मतदारसंघ आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघ. आणि मतदारसंघातली जी अवस्था आहे आजची, त्या अवस्थेबद्दल काही गोष्टी भाष्य कराव्या. जनतेची काही कुठं कशा प्रकारे दिशाभूल केली जाते किंवा जनतेला वेगळ्या वाटेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय, हे सगळं आपण रोज वर्तमानपत्रातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, ते पाहत असतो. आणि हे सगळं मी गेली काही दिवसापासून पाहत आलोय. आणि हे पाहत असताना कुठंतरी देशाचा नागरिक म्हणून किंवा उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघातील एक मतदार म्हणून काही गोष्टी ज्या खटकतात, ज्या अयोग्य वाटतात, त्याबद्दल आपणही आपलं मत रोखठोक मत आपलं व्यक्त केलं पाहिजे. त्यामुळं मी हा व्हिडिओ करत आहे. आता उमेदवार कसा असायला पाहिजे, तो निवडणूक विधानसभेची आहे की लोकसभेची आहे, ग्रामपंचायतची आहे की पंचायत समितीची आहे किंवा अजून कुठली आहे. राजकारणाबद्दल फारसं ज्ञान मला नाही, तरीही जे पाहतोय त्यावरनं हे भाष्य करण्याचा प्रयत्न करतोय. लोकप्रतिनिधी कुठल्या पदावरती आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. ती फार गौण महत्त्वाची गोष्ट आहे. तो लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतचा सदस्य असो, सरपंच असो, पंचायत समितीचा सदस्य सभापती असो किंवा जिल्हा परिषदचा सदस्य अध्यक्ष असो किंवा आपला तो आमदार असो किंवा खासदार असो, महत्त्वाचं काय आहे की तो लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेच्या अडचणीवरती पडतो का, त्यांना जेव्हा जेव्हा अडचण निर्माण होते तेव्हा त्याच्या अडचणीमध्ये तो त्यांच्यासाठी उपलब्ध असतो का, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की गेली 5 वर्ष झालं पूर्ण धाराशिव जिल्हा पाहतोय की आपले जे सध्याचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि उमेदवारही आहेत, तर त्यांचं जे काम आहे ते मी वेगळं सांगण्याचं आवश्यकता नाही. तर त्यांचं काम किती दर्जाचं आहे किती दर्जाचं नाही याबद्दल त्यांच्या विरोधकांमधून सातत्यानं टीकेची झोड उठवली जाते. गॅस देणं काही खासदाराचं काम असतं का, ते तर आमचे कार्यकर्ते करतात. बसमध्ये एखाद्या महिलेंना जागा मिळवून देणं ते खासदाराचं काम आहे का, ते तर आमचे कार्यकर्ते असतात. मला खरंच अशा विचारांच्या सर्वच पक्षातील किंवा इतरही सर्व लोकप्रतिनिधींना सांगायचं आहे, मला त्यांना विनंती करायची आहे की बाबांनो, ते तुम्ही स्वतः जर काम करत नाहीत, सर्वसामान्यांना मदत करण्याची तुमचीच इच्छा नाही, तुमचीच मानसिकता नाही, तर तुमचे कार्यकर्ते कुठून करणार आहेत. आता तो काळ नाही राहिला की कार्यकर्ते हे नेत्याशी एकनिष्ठ असतील, प्रामाणिक असतील. आता जसे तुम्ही फुटीर झालात, जसे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या फायद्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जातात, तुमचीच ही अवस्था आहे, तुम्हीच निष्ठावंत नाहीत, तर तुमचे कार्यकर्ते कुठून काम करणार, कुणाचं काम करणार, काय काम करणार. आज सर्वच पक्षातील जे मागील 5 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण, हल्ली या 2 वर्षात तर खूपच बिघडत गेलं, याच्यामधून जे काही चाललंय हे त्याबद्दल वेगळं मला त्याबद्दल भाष्य करण्याची आवश्यकता नाही. पण हे सगळं भांबावून गेलेलं वातावरण आहे, सगळं गोंधळातलं वातावरण आहे. अशाही अवस्थेमध्ये जनता आज संभ्रमात आहे की निर्णय काय घ्यावा, कसा घ्यावा. कारण ज्यांना आम्ही 2019 मतदान केलं होतं ते आज त्या पक्षात आहेत का, त्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत का. तर ओमराजेंबद्दल जे असं उठवलं जातं किंवा त्याबद्दल चर्चा केली जाते की हा फोनवाला खासदार आहे, हा किरकोळ कामावाला खासदार आहे. महत्त्वाचं म्हणजे वारंवार ओमराजे त्यांच्या जाहीर सभेतून वगैरे ह्या गोष्टीवरती भाष्य करतात. त्याबद्दल असं सखोल भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही की सगळ्याच गोष्टी ते हाताळत आहेत की फोनमुळं काय होऊ शकतं, की एसीमध्ये राहणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार आहे की एखाद्या गाडी ड्रायव्हरचा जॅक टायर पंक्चर होते आणि त्याच्याकडे जॅक उपलब्ध नाही. अशा वेळेस त्या जॅकची किंमत त्या ड्रायव्हरला आहे.
तर ते एसीमध्ये बसून फिरणारा निश्चित नसणार आहे. त्याबद्दल ओमराजे वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी ते भाष्य करत आहेत, त्या गोष्टी क्लिअर करत आहेत. तोही विषय इतका म्हणजे महत्त्वाचा नाही, कारण खासदार फोनवरती कामं करतो हे इतर लोकांसाठी किंवा त्यांच्या विरोधकासाठी क्षुल्लक गोष्ट असेल कदाचित, कारण त्यांना ती जी कामं आहेत त्यांच्यासाठी ती किरकोळ असतील, त्यांचे कार्यकर्ते करत असतील. पण ते कार्यकर्ते त्यांचे जनतेची कामं करतात की फक्त त्यांचे जे नेते आहेत, त्यांचे पुढारी आहेत, त्यांची वैयक्तिक कामं करण्यामध्ये ते व्यस्त असतात. आता हा ते कार्यकर्ते आणि त्या नेत्यांचा प्रश्न असू शकतो, त्याबद्दल मी सखोल भाष्य करण्याची गरज नाही. महत्त्वाचा विषय हा आहे की ओमराजेंनी खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघातील, आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराचं, प्रत्येक जनतेतील प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकले. तो व्यक्ती राजकारणी म्हणून किंवा खासदार म्हणून किंवा विशिष्ट अशा पक्षाचा उमेदवार म्हणून तो लोकांमध्ये आज चर्चेला जात नाही किंवा त्यासाठी त्याची लोकप्रियता त्यांची वाढतीये किंवा त्यामुळे त्यांना लोक मतदान करणार आहेत, हा विषय नाही. तर ओमराजे हे एक अशी व्यक्ती आहे की ते खासदार म्हणून नाही, ते कुठल्या पक्षाचा उमेदवार म्हणून नाही, तर ते सर्वसामान्य लोकाचा, तुमच्या आमच्यातला सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, उठणारा बसणारा, गोरगरिबांच्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीला रात्री अपरात्री कोणत्याही कामात पडणारा असा एक उमेदवार आहे. आणि तो माणूस म्हणून खूप चांगलं असं व्यक्तिमत्व ओमराजे आहे. त्यामुळं आज रोजी जिल्ह्यातली, पूर्ण जिल्ह्याभरातली, पूर्ण मतदारसंघातली अशी अवस्था आहे की प्रत्येक गावागावामध्ये जे विशिष्ट अशा प्रस्थापित पक्षांचे जे पुढारी आहेत, गावागावापासून ते तालुका जिल्ह्यापर्यंत त्या स्तरावरील, तर तिथले प्रस्थापित लोक हे विशिष्ट उमेदवाराच्या सांगण्याप्रमाणे काम करत असतील किंवा त्यांची काही वैयक्तिक जुने लागे संबंध असू शकतात, त्यांची ते कामं करत असतील कदाचित, त्यांची कामं होत असतील. पण जनता जी आहे, विशिष्ट पुढारी हे 2-5% आहेत जिल्हाभरातले. म्हणजे ते गाव असू, ते मोठं गाव असू, 5,000-7,000 लोकसंख्येचं, किंवा नगर परिषद असो, नगरपालिका असो, किंवा शहर असो, तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, उमरगा असं या दर्जाचे जे शहर असतील, अशा प्रत्येक ठिकाणचे जे पुढारी आहेत, म्हणजे पक्षाचे नेते आहेत, ते नेते आणि गावगावचे नेते हे त्यांच्या इच्छेप्रमाणे ते काम करणार असतील, करू देत. लोकशाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, त्याबद्दल मला काही भाष्य नाही करायचं. पण सर्वसामान्य जनता जी आहे, ती सर्वसामान्य जनता 80 ते 90% जनता ही ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत आहे. आणि ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत असण्याचं कारण, ओमराजे निंबाळकर काय लोकांमध्ये पैसे वाटतात का? तर नाही. लोकांना कुठली जे कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत अशी आमिष दाखवतात का? तर नाही. ओमराजेंनी कधी तरुणांना किंवा मतदारसंघातल्या लोकांना कधी दारू मटणाच्या पार्ट्या दिल्यात का? तर अजिबात नाही. तर हे जे जनता आज रोजी ओमराजे यांच्या सोबत उभी आहे, ओमराजेंना मनामध्ये, त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज स्थान निर्माण झालेलं आहे, याचं एकमेव कारण हे आहे की ओमराजे यांनी स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन जगणं हे सगळं बाजूला ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी ते अहोरात्र, कोणी पहाटे 5 वाजता फोन करेल, कधी कोणी दुपारी करेल, रात्री कोणी 2 वाजता करेल, असे खूप, माझं वैयक्तिक ओमराजेंच्याकडे आजपर्यंत कधीच काम पडलं नाही. पण माझ्या नातेवाईकांमध्ये काय असतील, माझ्या मित्रांमध्ये काय असतील की त्यांना खूप लहान, आता माझ्या भावानी मला मागच्या 3-4 महिन्याखाली सांगितलं की सरकारी डॉक्टर जो जनावरांचा असतो त्याच्याकडनं सहकार्य मिळत नव्हतं. गाय का म्हैस मेली होती, त्यांची काहीतरी रिपोर्ट किंवा काय जे काय असेल ते पंचनाम्याचा विषय होता. त्याच्यामध्ये एका फोनवरती ओमराजेंनी त्यांच्याकडनं काम झालं. आता फोनवरती काम झालं ही काही लोकांना क्षुल्लक गोष्ट वाटू शकते, ठीक आहे, तुम्ही समजा. पण जेव्हा एखादा शेतकरी, त्याच्यामागं आपल्याकडे एकतर वेळेत लाईट अवेलेबल नसते, त्या लाईटनुसार कधी रात्रपाळी आहे, कधी दुपारची आहे, कधी सकाळची आहे, त्यात सगळं ते मॅनेज करायचं, त्याच्यामधून बाहेरची कामं करायची, आपलं जनावर मेलं
तर त्याचा पंचनामा करायचा आहे, त्यासाठी तलाट्याला बोलवणं असलं, त्यासाठी सरकारी जनावरांचा डॉक्टर असेल त्याची गरज असेल, किंवा अजूनही इतर खूप गोष्टी आहेत. ह्या सगळ्याच गोष्टी पार पाडण्यासाठी जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती प्रशासनाकडे दाद मागतो किंवा त्यांना संपर्क करतो, तेव्हा कुठल्या स्तरावरती तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत, तलाठी कार्यालय असो, मंडळाधिकारी कार्यालय असो, पंचायत समिती कार्यालय असो, तहसील कार्यालय असो, उपविभागीय कार्यालय असतील त्या विभागातील, किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, अशा ठिकाणी जेव्हा एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला गरज आहे की त्याचं काम वेळेत झालं पाहिजे, अशा वेळेस जर काम होत नसेल, त्याला वारंवार चक्रा मारण्याची वेळ असेल, तर त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जेव्हा वारंवार एखाद्या कार्यालयाकडे त्याच्या एखाद्या छोट्याशा कामासाठी वारंवार त्याचं घरचं भिजवणं सोडून, त्याची जनावरं ढोरं सोडून, त्याच्या घरातली अजून इतर गोष्टी शेतीतली कामं सोडून जेव्हा तो वारंवार तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी चक्रा मारतो, तरी त्याची कामं केली जात नाहीत किंवा होत नाहीत. अशा वेळेस जर ओमराजे निंबाळकर यांच्या एखाद्या फोननी ते काम होत असेल तर ह्यात गैर काय? जर जेव्हा 10 वेळेस चक्रा मारण्यापेक्षा एक फोनवर जर खासदारांच्याकडनं काम होत असेल, किंवा आजपर्यंत अशी हजारो लाखो कामं झालेली असतील, तर फोन हा निश्चित हा ओमराजेंचा निवडणुकीतला आणि विजयाचा निश्चित फॅक्टर ठरू शकतो. कारण त्या फोनमुळेच आज सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणी त्या फोनमुळेच दूर झाल्यात. कुणी हॉस्पिटलचा विषय असेल, कुणाचा प्रशासकीय कार्यालयातला विषय असेल, कुणाचा अजून इतर कुठली कामं असतील, MSEBचे खूप विषय आहेत की कधीही लाईट जाते, कधीही DP जळतो, शेतकऱ्यांच्या खूप वाईट अवस्था आहे, खूप हाल आहेत. अशा वेळेस हे सर्वसामान्य व्यक्ती असतील, सर्वच घटकातील ज्यांना रोज सातत्याने दैनंदिन जीवनामध्ये त्यांना फेस करावं लागतात अडचणींना, अशा अडचणींना जेव्हा मार्ग निघत नसेल, अशा वेळेस जर आपला खासदार कधीही फोन करून उपलब्ध होत असेल आणि आपली अडचण सोडवण्यासाठी तो प्रयत्न करून तो अडचण सोडवत असेल, तर असा खासदार असणे सुद्धा मी म्हणेल की आपल्या मतदारसंघातील सर्वच मतदाराचं, जनतेचं परम भाग्य आहे की आपला खासदार आपला मोठा भाऊ म्हणून, आपला मित्र म्हणून, आपला मुलगा म्हणून तो आपल्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. आणि अशा खासदाराला, अशा चांगल्या उमेदवाराला, त्यातली त्यात एक चांगला असा माणूस, ओमराजे स्वतः एक चांगला माणूस म्हणून अशा व्यक्तीला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे. 2019लाही आपण सर्वांनी सहकार्य केले, आणि आत्ता 2019 पेक्षा या वर्षी मी म्हणेल की 2014-19ला जी काही विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट खूप मोठ्या महासत्ता, खूप मोठ्या व्यक्तीची, मोदीजींची लाट होती देशामध्ये, असं आपण ऐकत आलोय. पण मी सांगेल की आज रोजी या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातून सर्वात अधिक असा एकमेव मतदारसंघ आहे जो धाराशिवचा. या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर या व्यक्तीची लाट आहे. आणि ही लाट येणाऱ्या 7 तारखेला मतदान रूपी मशाली चिन्हावरती ते मतदान होणार आहे. ही जी लाट धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजेंची तयार झालेली आहे, ही इतकी भयानक लाट आहे की प्रत्यक्षात मोदी साहेब जरी धाराशिव मतदारसंघातून लोकसभेला ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात उभा राहिले असते, तरी सुद्धा त्यांना स्वतःचा पराभव करून घेऊन इथून परत जावं लागलं असतं. इतकी भयानक लाट उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. परंतु ही लाट आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे की 7 तारीख कधी येते आणि आम्ही जाऊन मतदान केंद्रावरती ओमराजेंना कधी मतदान करतोय. परंतु मतदारसंघामध्ये एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न दिसतोय गेली काही दिवसापासून. आता मला वाटतं, मला पूर्ण माहिती नाही तरी पण मी थोडीशी माहिती घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय की एकच व्यक्ती आहे ओमराजे, सर्वसामान्यातला व्यक्ती आहे, सर्वसामान्याचा तो म्हणजे तारणहार आहे. तर त्या एकाच व्यक्तीला पाडण्यासाठी आज पूर्ण मतदारसंघातून किती लोक एकवटले आहेत. आता मी ती वेगळं सांगण्याची गरज नाही, तरी पण मी ते टिप्पण सांगतो की भूम परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत साहेब आमदार आहेत.
आणि ते आज मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी सुद्धा ओमराजेंना पाडण्याचा चंग बांधलाय. त्यानंतर लोहारा आणि उमरगा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार आहेत ज्ञानराज चौगुले साहेब, ते सुद्धा ओमराजेंना पाडण्यासाठी उभे आहेत. त्यानंतर बार्शीकडून राजाभाऊ राऊत हे आमदार साहेब आहेत, तेही ओमराजे साहेबांच्या विरोधामध्ये त्यांना पाडण्यासाठी ते प्रयत्न करतायत. तुळजापूर तालुक्यातून राणादादा पाटील आहेत, ते सुद्धा ओमराजेंना पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. औसा मतदारसंघातून अभिमन्यू पवार साहेब आहेत, तेही ओमराजेंच्या विरोधामध्ये ओमराजेंना पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यानंतर शिक्षक आमदार आहेत विक्रम काळे, ते सुद्धा ओमराजेंच्या विरोधात त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. पदवीधर आमदार आहेत सतीश चव्हाण साहेब, ते सुद्धा ओमराजेंना पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. परत विधान परिषदेचे आपले आमदार आहेत सुरेश धस साहेब, ते सुद्धा भाजपातून आहेत, ते सुद्धा ओमराजेंच्या विरोधामध्ये त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. माजी मंत्री आहेत बसवराज पाटील साहेब, ते सुद्धा ओमराजेंच्या विरोधामध्ये आहेत आणि ते पाडण्यासाठी प्रयत्न करतायत. आज उस्मानाबाद कळंब तालुक्यातील मतदारसंघातील एकमेव कैलास पाटील हे आमदार सोडले तर पूर्ण जिल्ह्याभरातील हे बलाढ्य आजी माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री इतके लोक ओमराजेंना पाडण्यासाठी उभे आहेत. काय कारण असेल ह्या गोष्टीचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक व्यक्ती असा आहे की तो सर्वसामान्यांसाठी अहोरात्र पळतोय, लोकांची कामं करतोय. हा चांगलं काम करणारा लोक, हा जो व्यक्ती आहे चांगलं काम करणारा, तो ह्या लोकांना नको आहे. कारण काम करणं ही यांची सवय नाही. यांना माहितीच नाही की सर्वसामान्य लोकांसाठी अहोरात्र पळावं लागतं, त्यांच्या अडचणीमध्ये आपली अडचण आहे असं समजून त्यांच्यासाठी काम करावं लागतं. हे प्रस्थापित लोक आहेत. आणि हे जे एकवटलेले ओमराजेंच्या विरोधामध्ये जेवढे एकवटलेले लोक आहेत ना, हे सगळे प्रस्थापित आहेत. त्यातला एकही जण सर्वसामान्य व्यक्ती नाही, हे सगळं बलाढ्य लोक आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये एकमेव आज म्हणजे वाघासारखा व्यक्ती आहे ओमराजे निंबाळकर, तो आज मतदारसंघामध्ये फिरतोय, तो प्रचार करतोय आणि त्याला साथ देणारे त्याचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे खूप सगळे सहकारी आणि महत्त्वाचं म्हणजे कैलास पाटील हे त्यांच्या सोबत आहेत. पण ह्याच्यामध्ये वातावरण असं केलं जातं. आता हा विषय इतके लोक यांच्या सोबत आहेत हे सांगण्याचं एकमेव कारण काय आहे? याच्या मागचं एक कारण आहे की इतके सगळे बलाढ्य लोक, आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सगळेच हे इतके जरी ओमराजेंच्या विरोधामध्ये असले तरी सुद्धा आजची अवस्था अशी आहे की ह्या सर्व बलाढ्य लोकांच्या घरातील मतदान सुद्धा ओमराजेंना पडेल अशी अवस्था आहे. त्यांच्याकडे काम करणारे जे कामगार असतील, त्यांच्या गाडीवर गाडी चालवणारे त्यांचे चालक असतील किंवा त्यांना रोज सोबत राहणारे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांचे जरी यांच्यासोबत ह्या बलाढ्य शक्तीच्या सोबत जरी असले तरी त्यांची सुद्धा अंतःकरणापासून मनापासून इच्छा आज ओमराजेंनाच मतदान करण्याची आहे. आणि हे सत्य आहे. अशा कित्येक लोकांमध्ये चर्चा होते की ओमराजेंना मतदान करण्यासाठी आज जनता उतावीळ झाली. हे जे बलाढ्य लोक सगळे ओमराजेंच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत, हे एकवटलेले आहेत आणि हे सर्व एकत्र आल्यामुळे ओमराजेंचा पराभव होऊ शकतो असं चुकीचं चित्र धाराशिव मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. की इतके बलाढ्य लोक सर्वजण एकत्र येतात, आता ओमराजेंचं काही खरं नाही असा भ्रम, असा एक चुकीचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना मी वैयक्तिक एक मतदार म्हणून, सुजाण मतदार म्हणून मी सांगू इच्छितो की तुमच्यासोबत बलाढ्य लोक असतील, त्यांच्याकडं सगळ्या प्रकारची शक्ती असेल, पण ओमराजे यांच्यासोबत मतदारसंघातील 80 ते 90% सर्वसामान्य मतदार त्यांच्यासोबत आहे. तुम्ही कधीतरी खात्री करून बघा, चाचपणी करून बघा की तुमच्यासोबत काम करणारे जे बलाढ्य लोकांचे जे आहेत ना सगळे ओमराजेंच्या विरोधामध्ये एकवटलेले, यांच्यासोबत काम करणारे त्यांच्या गाडीवर जे चालक असतील, त्यांचे पे असतील, त्यांचे जवळचे कार्यकर्ते असतील, यांच्या मनात सुद्धा यांना मतदान करण्याची इच्छा नाही. त्यांना सुद्धा वाटतं की आमचं मतदान ओमराजेला झालं पाहिजे.
मी खात्रीशीर सांगतो की ही जी मानसिकता आहे सर्वसामान्य लोकांची, ही मानसिकता आज ह्या लोकांच्या जवळचं घरातलं मतदान सुद्धा ओमराजेंना पडणार आहे, हे अंतिम सत्य. आता ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये जे एकवटलेले लोक आहेत, हे लोक खरंच जनतेचे आहेत का हो? जनतेशी एकनिष्ठ आहेत का? जनतेच्या अडीअडचणीवरती पडतात का? अहो, हे ज्या पक्षाने यांना उमेदवारी दिल्या, ज्या पक्षाने यांना मोठं केलं, अशा पक्षाचे होऊ शकले नाहीत, अशा पक्षांसोबत ते एकनिष्ठ राहू शकले नाहीत, तर ते जनतेचे कधीच एकनिष्ठ असू शकत नाहीत. जनतेशी यांना काही देणे घेणं नाही. ते या पक्षातून त्या पक्षात जे पक्षांतर जे चालू आहे, आजही चालू आहे, तर हे पक्षांतर जनतेसाठी आहे का? खरंच विकासाकरता आहे का? तर ते अजिबात नाही. हे सर्व जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जनता जाणकार आहे या बाबतीत, की त्यांना सगळ्या गोष्टी कळतात. त्याबद्दल अधिक काही चर्चा करण्याची किंवा त्याच्यावरती भाष्य करण्याची काहीच गरज नाही. तर हे जे पक्षांतर आहे ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी, पदाकरता, सत्तेकरता ह्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळं हे जे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये जे एकवटलेली ही सगळी हा सगळा जो पूर्ण कळप आहे, यांचं जनता अजिबात ऐकणार नाही. त्यांची खऱ्या अर्थानं अजून ही तर सुरुवात आहे. लोकसभा निवडणूक ही तर यांच्या पराजयाची, ह्यांच्या म्हणजे बिकट अवस्था होण्याची ही सुरुवात आहे. कारण अजून विधानसभा निवडणूक यायची आहे, अजून पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच इतर सर्वच निवडणुका अजून राज्यभरात व्हायच्यात. तर तो खरा पिक्चर अजून पुढे यायचा आहे. पण आजची ही अवस्था आहे की कोणत्याही प्रकारे कशी जरी लोक कोणत्याही पक्षामध्ये इकडून तिकडून गेली आली, कुठली पदं मिळवली, कुठल्या उमेदवाऱ्या मिळवल्या, तरी सुद्धा जनता आज पूर्णपणे जाणून आहे की जरी त्यांची यंत्रणा बूथपर्यंत, गावोगावी त्यांचे पुढारी असतील, त्यांचे बूथपर्यंत काम करणारी त्यांची टीम असेल, तरी सुद्धा ही टीम प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा एकदाच अधिकार आहे, एकच मताचा अधिकार आहे. आणि राजकीय नेते, पुढारी यांनी किती जरी मोठी ताकद उभा केली आणि किती जरी ओमराजेंना पाडण्यासाठी प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न त्यांचा सफल होऊ शकणार नाही. कारण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, तरुण वर्ग, महिला वर्ग हे सगळ्याच परीनं 7 तारखेची वाट बघतायत की 7 तारीख कधी येते आणि आम्ही जाऊन ओमराजे निंबाळकरांना कधी मतदान करतोय. असा उत्साह, अशी उर्मी, अशी ऊर्जा निर्माण झाली की 7 तारीख कधी येते आणि 7 तारखेला जाऊन आम्ही कधी एकदा ओमदादाच्या समोरचं मशालीचं बटन दाबतोय आणि ओमराजेला 4 तारखेला पुन्हा एकदा 2 लाखापेक्षा अधिक लीड घेऊन विजय झाल्याची बातमी आम्ही कधी बघतोय. अशी उत्सुकता, अशी ओढ या ठिकाणी पूर्ण मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य मतदारामध्ये, जनतेमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला फक्त आता वाट बघायची 7 तारखेची मतदान करण्यासाठी आणि 4 जूनची निकाल घेऊन पुन्हा एकदा ओमराजेंना खासदार झालेलं पाहण्याची. ह्या निवडणुकीमध्ये ओमराजे यांच्या विरोधामध्ये आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री इतका मोठा फौजफाटा उभा करून सुद्धा ओमराजेंची जी लाट आहे ती काही केले कमीच होत नाही असा अंदाज आल्यानंतर या ठिकाणी आजच मोदी साहेबांची सभा मतदारसंघात घेण्यात आली. एक ओमराजेंना हरवण्यासाठी इतके आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, हा सगळा पूर्ण फौजफाटा एकत्र येतोय. त्यांना सुद्धा न जुमानता ही लाट भेदून पुढे ओमराजेची जाते हे दिसल्यानंतर आता आज मोदी साहेबांना स्वतः ओमराजेंच्या विरोधामध्ये येऊन तिथं सभा घ्यावी लागली. याच्यावरनं पूर्णपणे स्पष्ट होत आहे की ओमराजेंची धास्ती ही केवळ मतदारसंघात नाही तर मतदारसंघापासून दिल्लीकरांनी सुद्धा घेतलेली आहे. आज मोदी साहेब आले, आपण सर्वांनी त्यांचं भाषण ऐकलं असेल. काय होतं भाषणामध्ये? ते बेरोजगारीबद्दल भाष्य केलं का त्यांनी? नाही. जी पिकांची निर्यात बंदी होते त्यामुळं पिकांचा भाव ढासळतो, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, याबद्दल भाष्य केलं का? नाही. मागील 5-10 वर्षामध्ये किती सरकारी मराठी शाळा बंद पडल्या, मराठी शाळेची काय अवस्था आहे याच्याबद्दल भाष्य केलं का? नाही. शेतकऱ्यांना
सन्मान योजनेच्या माध्यमातून 4 महिन्याला का 6 महिन्याला जे काय असेल ते 2,000 4,000-6,000चे जे काय त्यांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात त्याच्याबद्दल भाष्य करून आम्ही एवढे दिले, आम्ही तेवढे दिले, आमचं खंडीनं मांडी आड खायचं आणि 2,000 दिले 4,000 दिले हे सांगून त्याच्यावरती पॉलिश करायची, ह्या गोष्टी बोलण्यासाठी आज मोदी आपल्या मतदारसंघामध्ये आले होते. चंद्रावरती आपण पोचलो, आपण हे काय करतोय ते काय करतोय, स्वाभिमान ठीक आहे, देशाचा स्वाभिमान सर्वांना आहे, आम्हाला पण आहे, असायला पाहिजे. जगामध्ये देशाचं नाव चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल आमचं मोदींना कधीच विरोध नाही, आम्ही त्या गोष्टीशी सहमत आहोत. पण जर आपल्या देशातील सर्वसामान्य व्यक्ती जर कर्जबाजारी होऊन त्याला पिकावरती व्यवस्थित भाव मिळत नाही, तो कर्जबाजारी होतो, तो आत्महत्या करत असेल, तर तुमच्या स्वाभिमानाला काय आम्हाला चाटायचंय? जर आमची एखादी भगिनी वडील तिचं शिक्षण पूर्ण करू शकत नाही, पूर्ण कुटुंबातील परिस्थिती तिला जाणवते आणि ती आत्महत्या करते, त्यावेळेस तुमच्या स्वाभिमानाला आम्हाला चाटायचंय का? ज्या दिवशी एखादी महिला हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिला वेळेत उपचार न झाल्यामुळं तिला हॉस्पिटलच्या बाहेरच तिची डिलिव्हरी होण्यासारखी वेळ निर्माण होते, त्यावेळेस तुम्ही जो भाषणामध्ये स्वाभिमान सांगताय त्या स्वाभिमानाला काय आम्हाला चाटायचंय? देशाभिमान आमच्या मनात आहे, आमच्या रक्तात आहे. देशावरती जितकं मोदीजींचं प्रेम आहे तितकंच आमचंही प्रेम आहे. आम्हालाही वाटतं देशाचं नाव जगभरात झालं पाहिजे, देशाची वाहवा झाली पाहिजे, देश आपला प्रगतीपथावर गेला पाहिजे. त्यासाठी 2014ला आम्ही सर्वांनी, मी स्वतः पुण्यावरून गावी जाऊन मोदी साहेबांना मतदान केलं. आम्ही विचार हा नाही केला की तो उमेदवार कोण आहे, आम्ही हा विचार नाही केला की हा उमेदवार आमच्या अडचणीवर पडेल की नाही. आम्ही फक्त हा विचार केला की जर देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल, देश बदलवायचा असेल, मोदी यांचा नारा होता की अच्छे दिन आएंगे. आम्ही ते स्वीकारलं, मान्य केलं, मोदीजींच्या वरती विश्वास ठेवला आणि 2014ला आम्ही मोदीजींना भरभरून मतदान केलं. मोदीजी पंतप्रधान झाले. पण त्यानंतर 10 वर्षामध्ये मोदीजींनी फक्त आणि फक्त देश स्वाभिमान, देशाचा अभिमान या तत्वावरती किंवा या गोष्टी फक्त भाष्य करून जर देशाच्या नावाखाली, देशाच्या प्रेमाच्या नावाच्या आड जर देशामधील सर्वसामान्य जनतेवरती अन्याय होत असेल, सर्वसामान्य जनतेसाठी जी धोरणं आवश्यक आहेत ती धोरणं न करता सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मरणाची तोरणं बांधणारी जर तुमची धोरणं असतील तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यासाठी आम्ही आज तुमचं भाषण पूर्ण मोदी साहेब ऐकलं. मोदी साहेबांच्या भाषणातील काय मुद्दे होते, कशावरती भाष्य करत होते, आम्ही चंद्रावर गेलो, आम्ही मंगळावर गेलो, आम्ही हे करतोय ते करतोय. मोदी साहेब तुम्ही सरकारी शाळा किती बंद पडल्या याच्यावरती भाष्य केलं का? देशामध्ये, राज्यामध्ये बेरोजगारी किती वाढले याच्यावरती भाष्य करता का? महाराष्ट्रामध्ये येणारे मोठमोठे प्रकल्प तुम्ही गुजरातला घेऊन जाता आणि आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या महाराष्ट्राबद्दल, मराठवाड्याबद्दल भाष्य करता. हे देऊ ते देऊ, हे करू ते करू. मोठमोठे प्रकल्प गुजरातला आणि मतदान तुमच्यासाठी करायला तुम्ही इथून आमच्याकडं मत मागता. हे कुठंतरी शोभनीय नाही. तुम्ही थोडं तरी विचार या ठिकाणी सर्वांचा करणं आवश्यक होतं, पण तो तुमच्याकडनं केला गेला नाही आणि इथून पुढे पण होईल याची आम्हाला अजिबात खात्री नाही. कारण तुमच्यावरती आणि तुमच्या सरकारवरती आमचा अजिबात विश्वास नाही. जी धोरणं आहेत ही धोरणं फक्त आणि फक्त बलाढ्य लोकांसाठी होतात. ही धोरणं फक्त ज्या लोकांच्याकडनं तुमच्या पार्टीला फंड मिळत असेल अशा लोकांसाठी होतात. आमचा शेतकरी तुमच्या कधीही पार्टीला फंड देत नाही, देऊ शकत नाही, कारण तितका सक्षम शेतकरी नाही. त्यामुळं धोरणं शेतकऱ्यासाठी कधीच होत नाहीत. धोरणं ही शेतकरी विरोधी होतात आणि त्या धोरणातून तुम्हाला सहकार्य करणारे जे बलाढ्य लोक आहेत अशा लोकांना तुम्ही त्यांच्यासाठीची धोरणं राबवता. हे कुठंतरी चुकीचं होतंय. आमचंही देशावरती प्रेम आहे, आमचंही तुमच्यावरती प्रेम होतं. 2014ला आम्ही तुम्हाला भरभरून सहकार्य केलं, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा होती. पण एक देशाचा नागरिक म्हणून, धाराशिव मतदारसंघातील एक जाणकार मतदार म्हणून आज खंत वाटते की 2014ला तुम्हाला मतदान करून आम्ही चूक केली होती. ती चूक आता आम्ही दुरुस्त करतोय आणि आम्ही आमच्या मतदारसंघात एक लढवय्या, एक वाघ
रात्रदिवस सर्वसामान्यासाठी, शेतकऱ्यासाठी, लोकांच्या अडचणीमध्ये मदत करणारा असा चांगला आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या घरातील कुणाचा भाऊ, कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, असं नातं सर्वांशी जोडून सगळ्यांची कामं करणारा आपला हक्काचा माणूस म्हणून ओमराजे निंबाळकर यांना आम्ही भरभरून मतांनी विजयी करणार आहोत. आणि त्यांना विजयी करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. स्वतः मोदी साहेब जर या ठिकाणी मतदारसंघात येऊन त्यांनी 7 तारखेपर्यंत मुक्काम केला किंवा स्वतः जरी त्यांनी इकडे उमेदवारी अर्ज भरून इथले ते उमेदवार असते, तरी सुद्धा ओमराजे निंबाळकरांना पाडायला मोदीच काय, ह्या जगातील कुठलीही ताकद कामी येऊ शकणार नाही. कारण विजय हा सत्याचा होणार आहे. कारण सत्याच्या पाठीशी गरजूंच्या अडीअडचणीवरती ओमराजे निंबाळकर यांनी गेली 5 वर्ष सातत्याने काम केले आणि या कामाचीच पोचपावती म्हणून पूर्ण मतदारसंघातील जनता ही आज ओमराजेंच्या सोबत आहे. आणि असंच या ठिकाणी 7 तारखेपर्यंत आपल्याला सर्वच ओमराजेंच्या सहकार्यांना माझी विनंती असेल की आपण जसं आजपर्यंत त्यांच्यासाठी कष्ट घेतले तेच आता येणारा थोडा काळ राहिलाय तर आपल्याला शेवटपर्यंत बूथपर्यंत सुद्धा या ठिकाणी काम करायचंय. ओमराजे येणार निवडून प्रत्येक गावागावात, प्रत्येक पानवट्यावर, प्रत्येक चौकाचौकात, प्रत्येक गाडी जिथं बघल तिथं, हॉटेलमध्ये सगळीकडे एकच चर्चा आहे, कोण येणार ओमराजे, कोण येणार ओमराजे, कुणाची हवा आहे, ओमराजेची हवा आहे. हे सगळं चित्र आहे. मान्य ओमराजेच निवडून येणार आहेत, तरी सुद्धा ही सगळी अवस्था ओमराजेंची जी काही लाट आपल्या जिल्हाभरात निर्माण झाली आहे, तर ह्या लाटेचा परिणाम म्हणून आपल्याला हे सगळं मतदानच्या रूपामध्ये सगळं 7 तारखेला उतरवता आलं पाहिजे. आणि हे सगळं तुम्ही आम्ही सर्व जे जाणकार मतदार आहेत, जे शिकलेले तरुण आहेत, ज्यांना प्रत्येकांना इच्छा आहे ओमराजेंना खासदार म्हणून पुन्हा बघण्याची, ह्या प्रत्येकांची जबाबदारी आहे की मशाल हे जे ओमराजेंचं चिन्ह आहे, हे चिन्ह प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला सांगणे, ज्यांना समजत नाही त्यांना हे समजून सांगणे, एकही मत वाया जाता कामा नाही. जरी ओमदादा 2 लाखांनी किंवा 2 लाखाच्या अधिक फरकाने निवडून येणार असले तरी सुद्धा आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण कुणीही गाफील राहता कामा नाही. आपलं प्रत्येक मत आपल्या नातेवाईकांचं, आपल्या सहकाऱ्यांचं, आपल्या गावातील आपल्या मित्रांचं, प्रत्येकाचं एक मत हे ओमदादाला व्यवस्थित 7 तारखेला झालं पाहिजे. आणि ते करून घेण्याची प्रत्येक तरुणाची, प्रत्येक गावातील सर्वसामान्य व्यक्तीची, आपले एक चांगला उमेदवार म्हणून, चांगला माणूस म्हणून त्यांना आपण 7 तारखेला भरभरून मतदान करण्याची ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी 7 तारखेची दिवसभर या ठिकाणी मतदान करून घेण्याची काळजी घ्यावी. तत्परतेने तो दिवस खूप डोळ्यात तेल घालून व्यवस्थित कसं मतदान पार पडेल याची काळजी घ्यावी. आणि त्यानंतर 4 तारखेला मग काय, गुलाल तर ओमराजे निंबाळकर यांचंच असणार आहे. धन्यवाद.